बॉल पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहताय. धन्यवाद मिस्टर IPL कुणाल दाते सर. आपण या शब्दाच्या विनंतीस मान देऊन आपण उपस्थित राहिलात बिझी शेड्यूल मधून, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. रिहान सुपर किंग बहाडोली प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर संजय घरत यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला यावेळेला खेळून काढला. एक रन तर मिळेल, दुसऱ्या रन साठी प्रयत्न असेल का? फेकी येईपर्यंत एकच धावेवर रोहन पुढे सरसावत आहेत. एकेरीने संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर दोन्ही बॅटरने अकाउंट ओपन केलंय. रोहित किनी आणि राहुल पाटील यांना. सर एक मिनिट, आदरणीय अजयजी चौधरी साहेब उपसरपंच हमरापूर यांना विनंती करतोय, आपण पुढे यायचं आहे. आपला शुभ सन्मान रुपेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. चांगला बॉल ह्या वेळेला संजय घरत. दोन्हीही अनुभवी असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना ऑफ कटर सुपर लाईन अँड लेन. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. रुपेजी पाटील साहेब मॅनेजमेंटचं दुसरं नाव हे परम मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजयजी चौधरी उपसरपंच हमरापूर हलक्याशा हाताने ऑन साईडला फक्त दिशा दिली गेले. नरम हाताने खेळले होते राहुल पाटील. अनुभव आहे, अनुभवाचा खजिना. क्रिकेटवर निस्सीम प्रेम. 3 रन झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 4. चांगली गोलंदाजी या एंडने संजय घरत चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. बॅटचं टॉप एज. रोहित किनी बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे आपण पाहतायत हे गावदेवी मंदिर आहे साखरे गावामध्ये. अगदी स्टॉपवर येतानाच आपण गावदेवी मंदिर, नवसाला पावणारी, हाकेला धावणारी ग्रामदेवता, जसं आपण सातत्याने पाहिलंय प्रत्येक गावागावामध्ये मंदिरं ही उभारली गेलेत. आणि गावदेवी मंदिर अगदी आपण स्टॉपवर उतरल्यानंतर मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आणि खूप चांगलं दृश्य आपण पाहू शकता. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे फितीत केले गेले. आपलं खरोखरच मनपूर्वक धन्यवाद. हे लाईव्ह फोटोज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंथन थँक्यू. चला बॅटर लगेच तयारीनिशी आपण लगेच यायचं आहे. आपण अगोदरच आता प्लॅनिंग करून ठेवा की कोणत्या क्रमांकावर कोणता फलंदाज पाठवायचा आहे. संघाची धाव संख्या 3 वर जाऊन पोहोचली गेले 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट अप फॉर द विकेटने. चेंज अप सुपर लाईन अँड लेन. अचंबित झाले अथर्व. बॉल सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. राजेश घरतला आपण पाहतायत. फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. चला स्पीडअप करा जरा गेम. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. इथून जर आपण पाहिलं तर हे ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे अतिशय वसलेलं हे गाव निसर्गाच्या कुशीत खूप सुंदर पद्धतीने आपण हे क्षणचित्रे फितीत केले गेलेत. पहिलं षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकात धावा कमी प्रमाणात येताना पाहायला मिळाल्या. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतायत मित गावड, संदीपचा ब्रँड आहे. मनोज गावड यांचे सुपुत्र, अपकमिंग यंग टॅलेंट, नवतरुण उभारता सितारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका तर आहे, परंतु सरळ बॅटचा वापर करत असताना आपण पाहिलं राहुल पाटील आता स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहे. 4 बॉल त्यांनी फेस केले. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा आलेत. वेळ घेतलाय जसं कौस्तुभ पाटीलने वेळ घेतला होता आणि त्यानंतर काउंटर अटॅक गोलंदाजावर केला गेला होता. त्याच पद्धतीने कदाचित ही रणनीती आपण पाहू शकतायत. गेम प्लॅनिंग. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मीत. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला बॉल होता. परफेक्ट व्हाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. चाइल्ड ऑफ द फादर मॅन. आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकताय गोलंदाजी केली गेले.
चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक हे प्रगतीपथावर. ऑन साइडला खूप चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी येतील. चांगला स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग आकाश तरीच्या माध्यमातून. ग्रेट फिल्डिंग. प्रतीक पाटील येत आहेत बॅकअप साठी आणि पाहता पाहता 2 रन्स ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. अंकित किनी, मंजित कुडू, कृषांक पाटील यावेळेला सध्या आहेत ऑनलाईन स्कोरिंग करत असताना. संघाची धावसंख्या 5 रन्स. चांगला फटका तर आहे परंतु इथून वेगाने एक धाव पूर्ण केले. स्मार्ट सिंगल. फार वेगाने आले होते या बॉलवर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 वर जाऊन पोहोचले गेले. 6 रन. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते मितचे आतापर्यंत 4. 2 पहिले डॉट आणि त्यानंतर 2 आणि सिंगल. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करतायत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. ओव्हर पिच बॉल होता. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. गुड शॉट. 4 रन. रेहान सुपर किंग बहाडोली टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 10 या धावसंख्येवर. दुहेरी आकड्यामध्ये रनअप चांगला आहे मीत गावडचा आपण पाहतायत आणि ऑफ्टमच्या थोडस बाहेर चेंडूला पिच करण्याच्या प्रयत्नात मात्र सरळ बॅटचा वापर केला. क्लास टायमिंग पाहायला मिळालं आणि सरळ चेंडू निघून जातोय. स्ट्रेट ड्राईव्हचा एक नेत्रदीपक कणखर चौकार. चांगला बॉल. यावेळेला बॅटची एजंट टेकन. फलंदाज बाज स्पोर्ट्समॅन स्पिरिट स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना अथर्व चांगला कॅरी करत असताना बॉल संजय घरत यांना आपण पाहतायत. अखेरकार विकेट मिळाली अथर्वची. 2 षटकांचा खेळ झालाय ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे. हे मात्र क्षणचित्रे फितीत केली जात आहे. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण. प्रिव्हियस बॉल ओव्हर द विकेटने आले. थोडस वळवला समोरून मात्र बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. काय रनअप आहे मीत गावडचा. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. फलंदाज बाद होताना तो डगआउट मध्ये जातोय हे सुद्धा दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. मंथन यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. प्रत्येक क्षणचित्रे त्यांनी फितीत केले ड्रोन कॅमेऱ्याचे. खऱ्या अर्थानं ते चांगले मास्टर माइंड आहेत. कोणत्या क्षणाला कोणती व्हिडिओ कॅप्चर करायची आणि ती सेव्ह करायची हे त्यांना ठाऊक आहे. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेले. सध्या तरी राजूदादा पाटील व्यासपीठावर आहेत. 0007. आज एक आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी सर्वांची मुख सुद्धा गोड केली. त्यांना पुन्हा एकदा अभिनंदन. हस्र व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. देवानंद वजेसाहेब अध्यक्ष सकाळच्या सत्रापासून अगदी बॉल पडलाय की नाही थोडेसे लेटफास्ट झाले तर मात्र त्यांची कॉलवर कॉल रुपेश पाटील यांना असतात की मॅच सुरू करा मी पोहोचतोच. आज थोडेसे मात्र यावेळेला आपण पाहिलं तर लवकरात लवकर मॅचला सुरुवात झाली. जे ॲक्युरेट टाइम खूप महत्वाचं असतं. फक्त बोलून चालत नाही तर करून दाखवावं लागतं आणि त्यामुळे तो भरोसा अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनने त्यांच्यावर दिलाय आणि संपूर्ण अध्यक्ष पदाची जबाबदारी आणि त्यांना कॉपरेट करणारे उपाध्यक्ष भूपेशजी गावड असतील आणि संपूर्ण टीम ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि आयोजन समितीला खऱ्या अर्थानं राजूदादा पाटील यांनी खूप सिंहाचा वाटा उचललाय. ऑन साइडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. मीत गावड कोणती चुकी करणार नाहीये. संकल्प ठाकूर यांना माहिती आहे टीम मीटिंग करायची नाहीये. त्यांना माहिती आहे की आता 5:45 झालेत. आपल्याला अंधार होईल. आपल्याला बॉल दिसणार नाही. त्यामुळेच आम्ही सातत्याने वारंवार म्हणतो की घाई करा. जर तुम्ही त्या वेळेतच षटकं टाकली तर ही वेळ येणार नाही. 5:30 ला क्लोज मॅचेस होतील परंतु ही सांगण्याची वेळ येते. समजू शकतो की एखादा संघ मालक चांगल्या आपल्या घामाच्या कष्टाच्या पैशाने मात्र इथे संघ घेतो. त्यांना वेळ विचार विनिमय करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. परंतु असा सुद्धा वेळ दौडू नका की जेणेकरून वारंवार मात्र सूचना करण्यास भाग पडलं जाईल. टीसी ब्रँड महेशजी चौधरी अमरापूर, अजयजी
चौधरी, उपसरपंच अमरापूर आणि साईनाथ आगिवले साहेब या त्रिमूर्तींचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. जीत गावड मॅन ऑफ द मॅच प्रिव्हियस मॅच या पण स्वप्नील पाटील डॉन यावेळेला व्यासपीठावर येत असताना पायवरचा बॉल पंचांनी सांगितला नाही, ती अपील मात्र फिटावून लावली. संजय गरत यांच्या हातामध्ये बॉल विसावला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेले. 11 लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. अप्रतिम चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. काय गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकताय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे. तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. 11 वर 3. नाजूक स्थिती पाहायला मिळते. आकाश सुरेश तरे. बॅटची एज अँड फेकन. फलंदाज अचित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिली. आता गार्गेश पाटील नावाचं वादळ घोंगावलं जाईल का? रवींद्र वजे साहेब, रत्नाकांत पाटील साहेब मॅचचा आनंद घेतात. किशोरजी वजे साहेब, ते सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे 2 खेळाडू आपण पाहू शकतायत काहीतरी बातचीत करत असताना. आणि अगदी नेत्रदीपक 20 नेटवर्क या चॅनलवर ही स्पर्धा कव्हर होते आणि अगदी क्लिअरिटी अप्रतिम पाहायला मिळते. ऑन साइडला फक्त हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली गेली. फार वेगाने येत आहेत फिल्डर, परंतु मित गावड आहेत. फिल्डरने जाणलं एक डेंजरस फिल्डर आहे. जरी त्याची क्रीडेची जी आपण शैली पाहायला मिळते त्यानुसार तो बदल करतोय आपल्या खेळीमध्ये. सातत्याने खार्डीच्या मैदानात सुद्धा आपण पाहिलं चांगली बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगची जी शैली पाहायला मिळते अफलातून. 12 वर 4. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅन ऑफ द मॅच अग्री सामनावीर या जीत गावड. मी राजूदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावं. जीत या आपण व्यासपीठावर. राहुल पाटील सध्या तरी स्ट्रगल करतायत. 8 बॉल 6 रन. त्यांना माहिती आहे अजून बॉल आहेत 18 आपल्याकडे, त्यामुळे आता वेळ घेतला जाईल. गौरवजी नरेंद्र पाटील, लोकेशजी नरेंद्र पाटील टेंबोडे यांच्याकडून 5001 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं ऋणी आहे. आपलं खूप खूप धन्यवाद. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल. तर 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून मात्र आपण पाहू शकाल मनोजी पाटील यांचा आवाज या आपण ऐकूया. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे का? फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत चांगली फिल्डिंग. रोहन ग्राउंड फिल्डिंग चांगली झाली रोहनची आतापर्यंत. मॅग्निफिसंट फिल्डिंग. या आवाज ऐकूया आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ बारडोली मनोजी पाटील यांचा. षटक क्रमांक 4. धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा झालेल्या आहेत. धाव फलकावर आपण बघतोय 3 चेंडूंचा खेळ होताना नाजूक स्थितीमध्ये आहे रिहान सुपर किंग बहाडुली हा संघ. सकाळच्या सत्रामध्ये खूप धावा केल्या होत्या तरी सुद्धा मात्र गोलंदाजीची सुमार कामगिरी आणि त्यामुळेच संघाला पराभव पत्करावा लागला होता. इथून आपण बघतोय गोलंदाज. यावेळेला गार्गेशचा फटका तर चांगला आहे. प्रतीक पाटील चेंडूच्या खाली. झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर परिणाम एका धावेने होतोय. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. मित गावड राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना
राहुल पाटील. या वेळेला आपण बघतोय द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. विकेट गिरता हुआ और इथे आपण बघितलं तर बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय अगदी मिडल स्टंपला मात्र भेदणारा हा चेंडू होता. इथे जॉर्कर लेनचा चेंडू होता. राहुल पाटील यांना नीटसा समजलं नाही आणि चेंडू निघून गेला. तो पायावर जाऊन आदळतोय आणि लेग बिफोर विकेटच्या साह्याने मात्र हा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. राहुल घरात येतोय. राहुल पाटील यांना सुद्धा माहित होतं की मला प्लम पकडलेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी पंचाच्या निर्णयाची वाट न बघता मात्र निघून गेले ते. इथून आपण बघतोय गोलंदाज स्मिथ. राहुल गरत स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय. अखिल तरे पुढे येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव येताना धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीखेर 16 धावा. इथून शेवटची 2 षटकं आहेत आणि या 2 षटकांमध्ये हे 2 बॅटर परिपक्व आहेत. दोघांकडे क्षमता आहे, दोघांकडून धावा सुद्धा आल्यात. परंतु इथून आपण बघितलं तर या 12 चेंडू मध्ये मोठे फटके मारावे लागतील, कारण 4 षटकांचा खेळ झाला आणि फक्त 16 धावा धावफलकावर आहेत. कडक मंगल यांच्याकडून आमच्यासाठी 500 रुपये आले, धन्यवाद. 16 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. 4 षटकांचा खेळ होताना न्यू मॅन इन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आला तो राहुल गरत. 1 चेंडू खेळलाय, 1 धाव केलेली आहे. 16 वर 5 ही स्थिती रिहान सुपर किंग बहाडुली या संघाची बघायला मिळते. या वेळेला आपण बघतोय हलक्या हाताने खेळलंय स्क्वेअर लेग. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू मात्र पुढे येतोय. चेंडूला उचललं आणि फेकलं, तोपर्यंत 1 धाव. पुन्हा एकदा बघा ड्रोनच्या साह्याने मात्र हा समालोचन कक्ष आपल्याला बघायला मिळतोय. इथून आकाश तरे. या वेळेला डाऊन द लेग मारा होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18. 18 ला 5 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघितला तर 25 दाखवतो इथे, परंतु गार्गेश आणि राहुल घरत. गार्गेशच्या बॅटमधून चेंडू निघतोय, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 सुरू आहे. आकाश तरे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला फटका तर चांगला खेळलाय. हेलिकॉप्टर शॉट आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला उचलून फेकलंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना आकाशने जर चेंडू अडवला असता तर मात्र इथे धावपात झाला असता राहुल गरत, परंतु आकाशने डायरेक्ट फेकी होईल असं आकाशला वाटलं. चेंडूला सोडलं त्याने आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण होताना बघायला मिळतात. गार्गेश जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण मागच्या सामन्यामध्ये केलेली त्यांनी फलंदाजी. अवळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडासा वर लागला बॅटला आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय फक्त 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. या षटकातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण बघितले तर 4 आणि 25 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 5.36च्या सरासरीने मात्र संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकलेला आहे. 1 धाव पूर्ण केली गेली आणि इथे 1च धाव मिळेल. पंचांचा इशारा येतोय बाईचा आणि बाईच्या साह्याने 1 धाव येताना धावसंख्या आपण बघतोय 26 धावा. उद्या सकाळी विहा 11 भामटपाडा आणि यंग स्टार टेंबोडे उमरोळी यांनी सकाळी ठीक 9 वाजता इथे हजर राहायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी ही सूचना लक्षात ठेवा. 9:15 वाजता मॅच सुरू होईल. विहा 11 भामटपाडा आणि यंग स्टार टेंबोडे उमरोळी. शेवटचा चेंडू असेल.
इथून फटका तर चांगला खेळलाय, गार्गेशच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. षटकार येताना आपल्याला बघायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय आणि या 5 षटकांच्या समाप्तीखेर रिहान सुपर किंग बहाडोली हा संघ जाऊन पोहोचतोय 32 रन्स ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावर. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 4-5 मोठे फटके येतील का हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. दीपेश पाटील उमरोळी असतील तर आपण यायचं आहे. आपली पर्पल कॅप आपल्याला सन्मानित केली जाईल. इथून राजेश घरत येतात. पहिलं षटक हाताळतील राजेश घरत. हे सांघिक शेवटचं षटक असेल. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रिहान सुपर किंग कल्पेश कुडू रिहान सुपर किंगचे संघ मालक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. या 6 चेंडू मध्ये प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळेल. कल्पेश कुडू साहेब यांच्याकडून संघ मालक आहेत रिहान सुपर किंग बहाडोलीचे. 32 वर 5 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते आणि इथून येणारे 6 चेंडू हे 6 चेंडू खूपच निर्णायक असतील. यावेळेला आपण बघतोय 1 धाव पूर्ण केली गेली. स्वप्नील गावड पुढे सरसावले, चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव येताना उर्वरित 5 चेंडू आहेत. धावा झाल्या धावफलकावर 33. गार्गेश राईट आर्म ओव्हर द विकेट. राजेश घरत गोलंदाजी करतील गार्गेशसाठी. यावेळेला गार्गेशच्या बॅट मधून येतोय. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा गाठेल, परंतु उंची जास्त आणि लांबी कमी आणि हेच कारण आपण बघितलं इथे झेलबादच्या स्वरूपामध्ये गार्गेश बाद झालाय. सचिन किणी मॅन फ्रॉम सोनावे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम झेल, सीमारेषेवर अगदी जबरदस्त झेल पकडला गेला. इथे धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 9 चेंडू मध्ये 16 धावांची खेळी करून गार्गेश बाद झालाय. मयूर पाटील नावचे यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आले जर रिहान सुपर किंग बहाडोली हा संघ जिंकतोय तर. मयूर पाटील नावचे यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथून 33 झालेत. येणारे 4 चेंडू आहेत. यावेळेला आपण बघतोय सचिन किणी. सचिन साठी हे मैदान खूप लकी आहे. स्पर्धा कुठलीही असू द्या, या मैदानावर त्याची फलंदाजी बहरते. आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेमध्ये अर्धशतक सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहे. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं सचिन किणीला स्ट्राईक मिळाली होती तेव्हा त्याने चौकार षटकारांची आतषबाजी केली होती. इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय कल्पेशजी कुडू साहेब यांच्याकडून. यावेळेला उजव्या खूपच बाहेर चेंडू होता. इथे आपण बघितलं तर व्हाईट बॉल साठी रेफर केलं गेलंय. बघूया तिसरे पंच डिसिजन काय देतील. 3 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. महेशजी चौधरी साहेब हमरापूर यांच्याकडून सचिन साठी लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु त्यासाठी हा बॉल वाईट असायला हवा. फेअर डिलिव्हरी आहे त्यामुळे शफल झाला होता फलंदाज. 4 चेंडूंचा खेळ झाला. इथे फक्त 2 चेंडू आहेत आता शिल्लक. या वेळेला आपण बघतोय बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू किती बाहेर निघतोय. डॉट डॉट. राजेश घरत गोलंदाजी कमालीची करतोय. शेवटचा चेंडू असेल. यावेळेला फटका तर खेळण्याचा प्रयत्न केला होता लॉंगॉनच्या वरून, परंतु इथे शॉट एक्स्ट्रा कव्हरलाच आपण बघितलं तर झेल होताना आपल्याला बघायला मिळतोय. विजयासाठी 36 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 36 चेंडू आणि 40 धावा.
च्या स्वरूपात व्हाईट बॉलची 1 आणि 22ची 1 अशा 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतात. पहिला विकेट 3 या धावसंख्येवर बाद झाला. इथून आपण बघतोय ऑन स्क्रीन 36 चेंडू शिल्लक आहेत आणि 40 धावांची गरज. चला प्लीज घाई करायची आहे, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. रिहान सुपर किंग बहाडोली या संघाला विनंती असेल. दुसऱ्या बाजूने जय बजरंग बिरवाडे आपण सुद्धा बॅटर पाठवायचे आहेत. आजचा 5वा दिवस आग्री प्रीमियर लीग 2026 चे हे शानदार आयोजन आपल्याला बघायला मिळते. उद्याचा 6वा दिवस असेल, ब गटातील शेवटचा दिवस. उद्याच्या दिवसामध्ये ब गटातून 3 संघ क्वालिफाय होतील. त्यानंतर रविवारच्या दिवसामध्ये अ गटातील 3 संघ आणि ब गटातील 3 संघ यामध्ये घमासान आपल्याला बघायला मिळेल. 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी आपण बघितल्या तर 40 धावांचं लक्ष समोर आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी रिहान सुपर किंग बहाडोली या संघाकडून कुठला गोलंदाज येतोय हे बघणं महत्वाचं असेल. चला प्लीज थोडी घाई करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. गार्गेश पाटील, जय बजरंग बिरवाडी नीड 40 रन्स फ्रॉम 36 बॉल. या वेळेला आपण बघतोय पहिला चेंडू अखिल तारेला नेटचा समजला नाही, चेंडू निघून जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी करताना गार्गेश सध्याच्या स्थितीला बघायला मिळतोय. परंतु टार्गेट जे 40 धावांचा आहे इथे कुठेतरी आपण बघतोय प्लस पॉइंट असेल जय बजरंग बिरवाडीसाठी. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकलेला आहे. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कारण धावफलकावर धावा कमी आहेत, त्यामुळे थोडीशी कंजूस गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. थोडी घाई करा. इथून गार्गेश पाटील. या वेळेला तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. या आधीच्या सामन्यामध्ये थोडासा मार मिळाला होता, इथून मात्र चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळतोय गार्गेश. अखिल तारे पटका मोठा खेळण्याचा प्रयत्न तिन्ही चेंडूंवर आपल्याला बघायला मिळाला. गार्गेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे आपण बघतोय. काय जबरदस्त झेल. तन्मय ब्रँड ऑफ टेंबोडे. 4 चेंडूंचा खेळ होताना शून्यावर पहिला गडी बाद होताना मागच्या सामन्याचा सामनावीर हिरो ठरला होता अखिल तारे. बॅक टू डगआउट. बघा रिप्ले मध्ये आपण बघितलं तर अप्रतिम खेळ बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी होताना बहाडोली एक्सप्रेस गार्गेश पाटील आपल्याला बघायला मिळतोय. तन्मयचं कौतुक करावं लागेल. सुरेख झेल पकडला गेला, त्याच्या माध्यमातून पहिले 4 निर्धाव चेंडू फेकले गेलेत. इथून आपण बघितलं तर 40 धावांचं लक्ष समोर असेल. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. जय बजरंग बिरवाडी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजी करताना. आकाश तरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राइक एंडवर क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करतोय गार्गेश पाटील. 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि धावसंख्या आपण बघतोय पहिली धाव ही धाव फलकावर आपल्याला बघायला मिळते आणि खराब फेकी बघायला मिळाली. वाईट प्लस 1 अशा 2 धावा येतील. वाईटच्या साह्याने या 2 धावा येताना धावसंख्या आपण बघितली तर 2.
2 वर 1 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. चला प्लीज थोडी घाई करा. गार्गेश पाटील या वेळेला कट करण्याचा प्रयत्न केला होता बॅकवर्ड पॉइंटला, परंतु पूर्णपणे पुन्हा एकदा चुकलेले आहेत. आतापर्यंत बॅटच्या साह्याने धाव आलेली नाही. इथून आपण बघतोय 5 चेंडूचा खेळ होताना 2 वर 1 ही स्थिती आहे जय बजरंग बिरवाडी या संघाची. गार्गेश पाटील फटका तर चांगला खेळलाय, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि फलंदाज बॅक टू डगआउट. सलामीची जोडी स्वस्तात परतलेली आहे. शून्यावर दोघेही खेळाडू बाद झालेत. वाईटच्या साह्याने पहिल्या षटकामध्ये आल्या 2 धावा. इथून आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये प्रभावित मारा आपल्याला बघायला मिळतोय. विजयासाठी 38 धावांचं लक्ष असेल. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 30 चेंडू आणि 38 धावा. चला थोडीशी घाई करा, टीम मीटिंग कमी करा, कारण समोरच्या संघाला बॅट लाईटचा सामना करावा लागणार नाही याची काळजी आपण घ्या. षट क्रमांक आपण बघितलं तर पहिलं संपलंय. अप्रतिम गोलंदाजी करताना गार्गेश गजानन पाटील हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळाला. पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसरा डॉट, चौथ्या चेंडूवर विकेट. त्यानंतर 5वा चेंडू आपण बघितला तर वाईटच्या साह्याने 2 धावा आल्या आणि परत 6व्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू आणि 7व्या चेंडूवर आपण बघितला तर गडी बाद होताना झेलबादच्या स्वरूपामध्ये दुसरा गडी बाद झाला. 30 चेंडू आणि 38 ची गरज. रोहित केणी हलक्या हाताने, गार्गेश आकाश तरे हलक्या हाताने खेळतोय. 1 धाव येते. तन्मय पाटील क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. इथून रोहित केणीला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या एंडने आपण बघतोय 2 बॅटर आहेत, आकाश तरे आणि रोहन ठाकूर. षटक क्रमांक दुसरं. चला रोहित केणी थोडी घाई करा प्लीज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहे का तर नाही. 1 बाउन्स. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय. राहुल घरत क्षेत्ररक्षक आणि सुरेख फेकी सुद्धा आपल्याला बघायला मिळाली, कारण 30 यार्ड सर्कलच्या मध्ये दोघेही क्षेत्ररक्षक होते आणि दोघेही क्षेत्ररक्षक धावले होते. राहुलने मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली ग्राउंड मध्ये आणि चेंडूला अडवलं. इथून आपण बघतोय चांगला चेंडू होता, चांगला चेंडू बघायला मिळतोय. आकाश तरे, दुसऱ्या बाजूने रोहन. 5 वर 2 ही स्थिती. 3 चेंडूंचा खेळ होताना इथून आपण बघितलं तर 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा आल्यात. पंचांचा इशारा येतोय. सॉरी, बॅटचा आहे. इथून आपण बघितलं तर बॅटच्या साह्याने 1 धाव येताना धावसंख्या 6 धावा झालेल्या आहेत. आकाश तरे स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं. 4 चेंडूंचा खेळ होताना या वेळेला बघूया झेल होईल का. तन्मय 50 आणि इथे आपण बघतोय तन्मय. काय जल्लोष होतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला सामना आता बॅलन्सिंग बघायला मिळतोय. जी ऊर्जा आलेली आहे रिहान सुपर किंग बहाडोलीच्या खेळाडूंमध्ये, ती ऊर्जा सर्व काही सांगून जाते. आज सागर कुडू आपण बघितला बहाडोलीचा खेळाडू आणि आकाश तरे हा पारगावचा खेळाडू आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये ब गटातून थोडीशी निराशा केलेली आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर, कारण आकाश कडून खूप अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. थोडासा बॅड पॅच आहे दोघांमध्ये. क्रिकेट आहे मित्रांनो, हे दिवस सुद्धा जातील, येणारे दिवस चांगले येतील. येणाऱ्या दिवसामध्ये ह्या दोघांची फलंदाजी नक्कीच चांगली बघायला मिळेल. या वेळेला आपण बघतोय तर्क वितर्क लावले जात आहेत. इथून आपण बघितला तर 2-1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा झाल्या धावफलकावर 6. इथून आपण बघितलं तर 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 25.
25 चेंडू आणि 34 धावा. या वेळेला बघूया झेल होईल का, तर नाही. आणि इथे आपण बघतोय पंचांचा इशारा काय येतोय आणि चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. जय बजरंग बिरवाडीच्या स्टँड मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चौकार दिलाय पंचांनी. तर चौकार आणि 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 10 धावा. चला प्लीज थोडी घाई करा. दोन षटकांचा खेळ होताना धावा झाले 10. येणारे 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये 30 ची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गार्गेश येतोय आणि गार्गेश कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय हे बघणं महत्वाचं असेल. या वेळेला आपण बघतोय गार्गेशच्या अगेन्स्ट कशा पद्धतीची फलंदाजी करेल रोहन. एका बाजूने मीत आपल्याला बघायला मिळतोय. 1 चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू मध्ये 3 रोहन. चला प्लीज थोडी घाई करा. कृपेश पाटील, गोट्या, रोहित किनी, गार्गेश पाटील, राहुल पाटील आपणास विनंती असेल. इथून आपण बघितलं तर 2 षटकांचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय 10 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. गार्गेश या वेळेला बघूया झेल होतोय का. गार्गेश चेंडूच्या खाली आहे. विकेट गॉन. रोहन बाद होतोय. 3 धक्के लागलेले आहेत. स्वप्नील गावड न्यू मॅन इन आपण बघतोय. घाटी गावातून बिलॉंग करतोय स्वप्नील. दहाला 4 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीने मात्र रिहान सुपर किंग बहाडुलीचे गडी बाद होत गेले होते त्याच पद्धतीने मात्र जय बजरंग बिरवाडी संघ सुद्धा गारद होताना आपल्याला बघायला मिळतोय. इथून गार्गेश गजानन पाटील या वेळेला बघूया हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. स्वप्नील गावड यांना मात्र चांगलं ठाऊक आहे कशा पद्धतीने खेळायचं आणि त्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये पाठवलेलं आहे. इथून बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना पडझड झालेली आहे. त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य देताना स्वप्नील गावड आपल्याला बघायला मिळतोय. गार्गेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. या षटकातील 3रा चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. राहुल पाटील स्वतः मात्र क्षेत्ररक्षण करतील. चेंडूला उचलतील, फेकतील. तोपर्यंत 1 धाव येताना धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 12 धावा. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 21 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा. असं वाटलं होतं सामना लवकर संपेल, लो स्कोरिंग सामना होता, परंतु नाही. इथे मात्र थोडं वेगळं ठरवलंय रिहान सुपर किंगच्या गोलंदाजाने. आकाश गरत माकडे यांच्याकडून सरावली. स्वप्नील गावडसाठी प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावा झाले धावफलकावर 13. 2.3 षटकांचा खेळ होताना 13 धावा धावफलकावर. अजूनही 27 धावांचं लक्ष समोर असेल. एकवीस चेंडू 27 धावा. आता 20 चेंडू आणि 27 धावा. सामना बॅलन्सिंग बघायला मिळतोय. सामना रफ अँड टफ बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. मिस्टर गार्गेश आपल्याला बघायला मिळेल. इथून 4 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 13 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेला फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आलाय परंतु नाही. झेल घेण्यासाठी प्रयत्न केले होते, चेंडू पुढ्यात पडला आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. हा झेल खूप महत्वाचा होता, परंतु बघा खूपच त्याने प्रयत्न केले होते. रिप्ले मध्ये आपण बघितले तर 100% त्याला दाद द्यावी लागेल, कारण त्याने अंगाला अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु चेंडू निघून गेला 4 धावांकरिता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर गार्गेशला आपण बघतोय. 19 चेंडू मध्ये 23 ची गरज. शेवटचा चेंडू असेल, षटक क्रमांक 3 आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जयप्रकाश जग्गू यांच्याकडे चेंडू निघून गेला. 1 धाव येते. आता विजयासाठी आपण बघितलं तर 22 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता जरा गेम स्पीडअप करा. 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. 18 चेंडू 22 धावा, हे समीकरण कशा पद्धतीने पार केलं जाईल, हे 2 बॅटर सध्या तरी सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. ड्रोनच्या साह्याने मात्र हे मैदानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळते. 18 मध्ये 22 ऑन स्क्रीन आपण बघतोय. रोहित किणीचं हे षटक खूप निर्णायक असेल, कारण 18 मध्ये 22 हव्या आहेत. इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर सामना रफ अँड टफ बघायला मिळेल. चांगली फलंदाजी झाली तर जय बजरंग बिरवाडीच्या बाजूने सामना बघायला मिळेल. रोहित केणी एक्सपिरियन्स आहे. इथून फटका तर चांगला खेळलाय आणि चेंडूला मात्र अडवलंय. तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4. 3.1 षटकाचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय 19. रोहित केणी चला घाई करा. प्लीज नम्र विनंती असेल, रोहित केणी यावेळेला जिथे क्षेत्ररक्षक घेतलाय तिथेच मारलंय. बघा, क्षेत्ररक्षक तैनात केला म्हणूनही 1 धाव येते, नाहीतर इथे चौकार असता. फटका सुरेख खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. इथे आपण बघितलं तर तन्मय गेला होता डीप स्क्वेअर लेगला. आता 10. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित केणी. यावेळेला आपण बघतोय चेंडूला खेळलं, 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर नाही. विश्वास पाटील आणि मनोज पामाळे, स्वप्नील गावडसाठी प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर 15 चेंडू आणि 19 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 3 धावा रोहित केणी. इथे आपण बघतोय चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. व्हॉट अ शॉट. मी नावाचा हा ब्रँडेड फटका बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू गेलेला आहे. राहुल पाटील षटकार आल्यानंतर आपण बघतोय उत्साहाचं वातावरण जय बजरंग बिरवाडीच्या खेम्यामध्ये आपण बघतोय. 4 मध्ये 12 काही फलंदाजी केले. एका बाजूने विकेट जात होते आणि इथे आपण बघतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. काही कमालीचा सामना बघायला मिळतोय. लो स्कोरिंग मॅच होता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल असं वाटतंय. आता इथून 1 चेंडू आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. 12 चेंडू आणि 13 धावा. 1 षटकार आला, परंतु तदनंतर आपण बघितलं तर 2 निर्धाव चेंडू सुद्धा आलेत. इथून 13 चेंडू, माफ करा, 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे.
2 षटकांचा खेळ शिल्लक असताना धावा झाले 27. काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते मीतची. 6 चेंडूमध्ये 12 धावा, 6 चेंडूमध्ये 8 धावा. स्वप्नील गावड दोघांनी डाव सावरलेला आहे. चला 5 मिनिटं आहेत सूर्यास्तासाठी. थोडी घाई करा मित्रांनो. रिहान सुपर किंगचे सर्व खेळाडू यांना विनंती करतोय. जयप्रकाश पाटील यांच्याकडे मात्र चेंडू सोपवलेला आहे. 40+ लेजंड खेळाडू आहेत या टीम मध्ये. जयप्रकाश पाटील मॅन फ्रॉम सरपाडा. 6.50ची सरासरी राखायची आहे प्रति षटकामागे. स्वप्नील गावड टार्गेट 40चा आहे. 27 धावा धावफलकावर झालेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. चला प्लीज सामन्याला सुरुवात करा. जयप्रकाश पाटील सरपाड्याचा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली गेली इथे. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय. आता विजयासाठी 12ची गरज आहे. 28 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अकरा चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. राहुल घरत चांगला क्षेत्ररक्षक आहे. सरावलीचा हा चाणाक्ष खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. इथून 2 चेंडूंवर 2 सिंगल आल्यात. जयप्रकाश पाटील काही कमालीची गोलंदाजी करतायत. सिंगल डबलला प्राधान्य दिलंय ही चांगली गोष्ट आहे जयबजरंग बिरवाडीसाठी. 29 वर 4.2 षटकांचा खेळ होताना जयप्रकाश पाटील. इथून फटका तर चांगला आहे आणि खेळलाय 6 धावांकरिता. चौकार आहे, माफ करा, चौकार आलाय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 33 धावा. बघूया हिट विकेट आहे का. पंच दर्शवतील काय आहे डिसिजन. क्रीज सोडलंय, आउट आहे. कारण स्वतः स्वप्नील गावड सुद्धा दर्शवतोय की मी बाद आहे असं. तर पंचांनी डिसिजन सुद्धा रिव्हर्स घेतलेला आहे आणि इथे मात्र बाद ठरवले. प्रतीक पाटील मैदानात आलेत. नाही, चेंडू बाहेर जायच्या आधीच पाय लागलाय त्यामुळे तो आउट आहे. इथे रिप्ले मध्ये बघतोय आपण फक्त बॅटला कनेक्ट झालाय बॉल आणि लगेच पाय लागलाय त्याचा स्टंपला. तर इथून आपण बघितलं तर खेळाडू वृत्ती दाखवले स्वप्नील गावड याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सॅल्यूट असेल. प्रतीक पाटील येतोय मॅन फ्रॉम बहाडोली. प्रतीक अशोक पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. आपण बघितलं तर आता तर 30 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 8 मध्ये 10. इथे आपण बघतोय फटका तर चांगला खेळलाय. कृपेश पाटील आणि राहुल घरत येतोय. चेंडूला उचलून फेकेपर्यंत 2 धावा पूर्ण होताना बघायला मिळतात. एकेरी दुहेरी धावा करताना आपल्याला दोन्ही बॅटर बघायला मिळतात. 32 धावा धावफलकावर. 7 मध्ये 8 ची गरज. 7 चेंडू आणि 8 धावा. सात चेंडू आणि 8 धावा.
इथून आपण बघतोय फटका चांगला खेळलाय, एक धाव पूर्ण केली गेली आणि मिसफील्ड, चेंडू सीमारेषा पार, चौकार. विजयासाठी 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांचं लक्ष असेल. हा चेंडू अडवला असता तर कदाचित 2 धावा वाचवल्या गेल्या असत्या. इथे बघा, एकाच्या हातातून 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. दुसऱ्याने सुद्धा डाय मारली होती परंतु चेंडू निघून गेलाय. 2 पायांच्या मधून चेंडू गेल्यानंतर मात्र गोलंदाज थोडासा नाखुश असेल. चला थोडीशी घाई करा. रिहान सुपर किंग बहाडोली संघ, राहुल पाटील अँड कंपनी 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 6 मध्ये 4. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेलेला आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. चेंडू अडवला असता तर नक्कीच 6-6 असं इक्वेशन बघायला मिळालं असतं, परंतु या जर तरच्या गोष्टी आहेत. इथे जर तरला थारा नाही. 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. सगळ्यांच्या नजरा या शेवटच्या षटकावर लागलेल्या आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्वतः आयकॉन खेळाडू राहुल प्रकाश पाटील आपल्याला बघायला मिळतात. टेंबोडे गावाचा हा खेळाडू आपण बघतोय. राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू मध्ये 4 धावा रोखायच्या आहेत. चला, प्रतीक पाटील स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. 6 मध्ये 4 ची गरज. राहुल पाटील पहिला चेंडू घेऊन येतोय. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकलेला आहे. इथून 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. अ गटात असा सामना झाला होता. समोर गोलंदाज होता अक्षय काशीनाथ पाटील बहाडोली आणि त्याने त्या 4 धावा रोखल्या गेल्या होत्या. इथून राहुल प्रकाश पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करतात हे बघणं महत्वाचं असेल, परंतु प्रतीक पाटीलचा हा षटकार मात्र जय बजरंग बिरवाडी संघाला विजय मिळवून देतोय. अप्रतिम फटकेबाजी होताना व्हॉट अ मॅच. अभिनंदन जय बजरंग बिरवाडी अँड हार्ड लक रिहान सुपर किंग बहाडोली.